सगळ्यात पहिली म्हणजे आधी पहिलं आम्हाला असं लक्षात येतंय ह्या सगळ्या भूमिकेतनं की शासनाचा कुठलाही कंट्रोल हा ठेकेदारांवर राहिलेला नाहीये. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की ह्या सगळ्यात तुम्ही आता बघताय की ह्या रस्त्यावर आम्ही गेल्या वर्षीपासून ह्या रस्त्याच्या डागडुजीसाठी प्रयत्न करतोय. गेल्या वर्षी अशी परिस्थिती झाली होती की पूर्ण रस्त्यावर चिखल होता. तो चिखल का झाला होता? आमचा हा मूळ डांबरी रस्ता आहे, जो ग्रामीण मार्ग असतो तो ग्रामीण मार्ग आहे. ह्या ग्रामीण मार्गाच्या माध्यमातून वाहतूक तिथे सुरू होती. एक रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली इथं माती आणून बाहेरनं टाकली गेली. ही माती टाकलेली माती वाहून रस्त्यावर येऊन एवढा चिखल झाला की लोकांना चालणं मुश्किल झालं होतं. त्यावेळी ग्रामस्थांच्या तक्रारी आल्यानंतर आम्ही इथं आलो. आम्ही इथं आल्यानंतर ह्याची सगळ्याची चर्चा झाली. कॉन्ट्रॅक्टरला बोलवून घेतलं, अधिकाऱ्यांना बोलवून घेतलं. त्यावेळी परिस्थिती दाखवली, अधिकाऱ्यांनीही मान्य केलं. अधिकारी हतबल आहेत कॉन्ट्रॅक्टरच्या समोर, स्पष्ट तुम्हाला सांगायचं तर अधिकाऱ्यांनी परिस्थिती मान्य केली आणि तातडीनं ती माती काढायला लावली. माती काढल्यानंतर अजूनही काही शेतकऱ्यांचं नुकसान होतं. जसं तुम्ही आता मागे बघू शकता, इथं आता हे सगळं शेतात चाललेलं आहे. किंवा काही लोकांच्या शेतात डॅब्रेज टाकलेलं होतं, ते उचललं गेलं नव्हतं. काही लोकांच्या कंपाऊंड वॉल, शेतात जाणाऱ्या वॉल्स तोडल्या होत्या, त्या बांधून द्यायचे कामं होती. काही लोकांची झाडं तोडली होती. कुठेही कोणालाही कुठल्याही पद्धतीनं कॉम्पन्सेट केलं नव्हतं. सगळ्या लोकांनी, माझ्या उमरस गावातल्या लोकांचा आम्हाला अभिमान आहे की त्या लोकांनी विना मोबदला ह्या लोकांना आपली जमीन दिली गावाच्या विकासासाठी. ह्याचं कुठलंही मूल्य कॉन्ट्रॅक्टरला किंवा अधिकाऱ्यांना ह्यांना द्यावं लागलं नाही. पण ज्या लोकांना अपेक्षा होती ती अपेक्षा काही पूर्ण झालेली नाही. ह्या कामाची काम पूर्ण करण्याची मुदत ही 16 ऑगस्ट 2025 पर्यंत होती. म्हणजे मुळात आधी लक्षात हे घेतलं पाहिजे की 2022-23च्या बजेटमध्ये हे काम मंजूर झालेलं आहे. त्यावेळी इथं खासदार विनायक राऊत साहेब होते. 2022-23च्या ह्याच्यात झालं, त्याच्यानंतर त्याची मान्यता वगैरे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये अडकून 2024 मध्ये याची वर्क ऑर्डर झाली. वर्क ऑर्डर झाल्यानंतर 16 ऑगस्ट 2025 मध्ये हे काम पूर्ण होणं गरजेचं होतं. प्रॉब्लेम असा झाला की 16 ऑगस्ट 2025 पर्यंत इथे फक्त रस्त्यावर, आमच्या चांगल्या रस्त्यावर आणखी अजून चांगलं करण्याचं सोडून उलट माती टाकून इथं कचरा केला गेला. त्यावेळी आम्ही कल्पना दिली, अधिकाऱ्यांना कल्पना दिली, त्यांनी मान्य केलं. हे सगळं झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी आम्हाला शब्द दिला की आम्ही मार्च किंवा मे पर्यंत 2026 आम्ही हे काम पूर्ण करून घेतो. ठीक आहे. त्यावेळी आम्हाला त्या गोष्टी पूर्ण झाल्या नाहीत. त्याच्यानंतर जेव्हा दुसरी बैठक झाली, त्या दुसऱ्या बैठकीत आम्हाला एक धक्कादायक बातमी अशी कळाली की ह्या कामाचे ऑलरेडी 1,60,00,000 ते 1,70,00,000 टेंटेटिव्ह अमाऊंट ही अधिकाऱ्यांना पेड आहे. आपल्या ह्याला कॉन्ट्रॅक्टरला पेड आहे. कॉन्ट्रॅक्टरला पेड आहे. म्हणजे काम अजून 50-60% झालेलं नाही, पण एकूण कामाच्या जवळपास 70 ते 80% पेमेंट आता करून झालेलं आहे. आणि कुठलंही काम जे आता काम पूर्ण झालंय म्हणतात, तुम्ही आता बघितलं की रस्त्याच्या साईडने एक वेळ हे निघू शकतं, खडी निघू शकते. आम्ही रस्त्याच्या मध्ये पण खडी काढून दाखवली आहे. त्याच्यावर त्यांचं म्हणणं होतं की ह्याच्यात अजून 2 लेअर यायचे आहेत. पण मुळात बेसच जर खंबीर नसेल, खमका नसेल, तर त्याच्यावर तुम्ही किती चांगलं काम केलं तर ते फक्त काय म्हणतात ते कॉस्मेटिक हे असतील, चेंजेस झालेले असतील किंवा तुम्हाला कॉस्मेटिक लुक तिथं मिळालेला असेल. कुठलाही तुम्हाला प्रॉपर टिकाऊ रस्ता तुम्हाला मिळणार नाही. आता स्पष्ट भाषेत बोलायचं तर आता इथं एक नवीन ट्रेंड चालू झालेला आहे की तुम्ही ज्यावेळी एखाद्या चुकीवर बोट ठेवता त्यावेळी त्या व्यक्तीची किंवा त्या गावाची तुम्ही बदनामी करता. म्हणजे ज्याने ही चूक केलेली आहे तो बदनामी करत नाही, तर जो ही चूक दाखवून देतोय त्यांनी बदनामी केली, अशी उलट एक ओरड होते. आम्हाला कुठलीही आमच्या गावाची बदनामी किंवा इतर कुठल्या गोष्टीत जायचं नाहीये. आमच्या गावाची कुठेही बदनामी होणार नाही. कारण कोकण विभागात 1 नंबरला स्वच्छतेच्या भानगडीत 6 जिल्ह्यात म्हणजे पूर्ण कोकण विभागात 1 नंबर आम्ही ह्या ग्रामपंचायतचा आणलेला आहे. त्याच्यामुळे आमचा गाव ऑलरेडी प्रसिद्धच आहे, चांगल्या गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. ह्या ज्या आहेत ह्या चुका आहेत आणि ह्या मानवनिर्मित चुका आहेत, ज्या चुकीच्या धोरणांमुळे आणि चुकीच्या पद्धतीमुळे झालेलं आहे. मी ह्यांचे जे बरं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की हे काम चौरे नावाच्या साताऱ्यामधल्या एका कंत्राटदाराला दिलेला आहे. तो माणूस आजपर्यंत एकदाही आलेला नाहीये. त्यांनी सब ठेकेदार म्हणून ह्या कुंभारना नेमलेला आहे. ह्या कुंभारनाही हे काम माहिती नाहीये. ह्यांचा भाचा इथं येऊन काम बघून जातो, इथं लोकांना कमिटमेंट करतो, निघून जातो. कुठेही ठोस पद्धतीनं त्याच्यावर त्यांनी आजपर्यंत कारवाई केलेली नाहीये. पुढचं पाऊल जे असणार आहे हे आम्ही ग्रामस्थांशी चर्चा करून नक्कीच सांगू. आंदोलन ही दिशा असणारच आहे, कारण आंदोलनाशिवाय सरकारला जागाच येत नाही. आत्ताच्या घडीला विचार केला, हे बघा आज राजकारणात कोणी कोणाला विरोध करायची हे राहिलेलीच नाहीये. कारण राजकारणात काय होतं हे कोणालाच कळत नाही. आम्हालाही विरोध करायचा नाही. आम्हाला एकच कळतंय की जो लोकप्रतिनिधी असेल, जो निवडून आलेला असेल, त्याच्याकडनं आपलं काम करून घ्यावं, प्रामाणिक त्याच्यापर्यंत पोहोचवावं. आज दुर्दैव असं झालेलं आहे की आता जे सत्ताधारी आहेत, आमच्या आमदार माजी आमदार वैभवजी नाईक साहेबांना आम्ही ह्याच्याबद्दल अवगत लवकरच करू, त्यांचाही या बाबतीत मार्गदर्शन घेऊ, त्यांच्या माध्यमातून आम्ही तक्रार दाखल करू. पण ह्या तालुक्याची, ह्या मतदारसंघाची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे ते विद्यमान आमदार निलेशजी राणे साहेब, ह्यांच्यापर्यंत पण ह्यांचे कार्यकर्ते ही खरी बातमी पोचवत नाहीत. हे सगळ्यात मोठं दुःख आहे.
म्हणजे वास्तविक आता त्यांनी ह्या गोष्टीचं लक्ष घातलं असता म्हणून तर मी ही मगाशी मजल बोललो ना. कॉन्ट्रॅक्टरची किंवा अधिकाऱ्यांची गेली नसती. कामं आहेत कारण त्यांची. त्यांची सध्याची जी मांडणी करण्याची पद्धत आहे किंवा एखाद्या गोष्ट आवाज उठवण्याची ही खरंच स्वागतार्ह आहे. चांगल्याला चांगलं म्हणणं हे आम्हाला आमच्या पक्षाने शिकवलेलं आहे, कारण आमचा पक्ष 80% समाजकारण आणि 20% राजकारण ह्या धर्तीवर चालतो. जेणेकरून ही बातमी तुमच्या माध्यमातून पण निलेश राणे साहेबांपर्यंत पोहोचावी. आम्ही आमदार वैभवजी नाईक साहेबांना अवगत करूच या विषयात, त्यांचं मार्गदर्शन घेणारच आहोत. त्यांनीही सत्तेत आहेत, सत्तेचा वापर करून लवकरात लवकर. आमचं म्हणणं एवढंच आहे की कोणी केलं क्रेडिट कोणी घ्या, आम्हाला घेणं देणं नाही. कारण क्रेडिटचा विषय बोलायचा, क्रेडिटचा विषय म्हणाला तर 2022-23चं काम आहे, मंजूर काम आहे. बॅनर आम्ही लावून उद्घाटन केलेली नाहीत. आत्ताचे जे सत्ताधारी आहेत त्यांनी वेगळेच फोटो लावून त्यावेळी कामाची उद्घाटन केलेली आहेत. आम्ही तिथेही आक्षेप कोणाला घेतला नाही, आम्ही एकालाही कोणाला सांगितलं नाही की बाबा हे काम आम्ही आमच्या मंजूर करून आणलंय. आमचं म्हणणं एवढंच होतं, कोणीही करा, फक्त चांगली गुणवत्ता द्या आणि काम चांगलं करा. लोकांचा हिरमोड होऊ देऊ नका, लोकांना चांगल्या पद्धतीने सोयी द्या. तरी आम्ही खूप खालच्या लेवलला या बाबतीत चाललोय. म्हणजे आमच्या गावाचा प्रॉब्लेम आहे, हे सगळे ग्रामस्थ हे आमच्या बरोबर आहेत. आम्ही ठेकेदाराला आणि अजूनही अधिकाऱ्यांपर्यंतच लिमिटेड आहोत. आत्ता तुमच्या माध्यमातून हा आम्ही विषय स्थानिक आमदार जे आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. स्थानिक आमदारांपर्यंत गेल्यानंतर त्यांनी जर दखल नाही घेतली तर कदाचित आम्हाला असं वाटेल, म्हणजे वाटतंय की आम्हाला कदाचित पालकमंत्र्यांपर्यंत जावं लागेल. पण इथं ज्यांची सत्ता आहे त्याच पालकमंत्र्यांना दुसऱ्या पक्षाच्या माणसांनी आम्ही जाऊन अवगत करणं हे आमच्या दृष्टीने थोडंसं आम्हाला लाजिरवाणं वाटतं. कारण त्यांचा कामाचा आवाका मोठा आहे, त्यांच्याकडे एका विभागाच्या मंत्रालयाची जबाबदारी आहे आणि ह्या इतक्या क्षुल्लक विषयात इथपर्यंत त्यांच्यापर्यंत जाणं हे आम्हाला योग्य वाटत नाही. ते आता अधिकारी आणि ठेकेदार आहेत, पोहोचवायची कामगिरी आम्ही केलेली आहे. तर त्यांचंही मत तुम्ही घेऊ शकता, अधिकारी आणि ठेकेदारांचं त्यांच्याकडनं तुम्ही विचारून घ्या.